चला मैदानाकडे लगेचच आपल्याला दाखल व्हायचे आहे। रमेश शेठ मणिबी साहेब सिद्धी करवले त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 6001 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही त्यांचा आभार व्यक्त करत आहोत। तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मानित केला जाईल। आदरणीय दत्ता शेठ चौधरी काठई गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यांचं योगदान आणि ज्यांची भूमिका ऑर्गनायझर म्हणून एक अतिशय दमदार असते असे दमदार शिलेदार दत्ता शेठ चौधरी साहेब काठई यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे आदरणीय राजूदादा पाटील सरपंच आहेत उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे। चला मॅच ऑन ठेवा, विनंती असेल सामना आपल्याला सुरू करायचा। तर यानंतर स्वप्नील कालन घारिवली यांचा सन्मानित केला जाईल। स्वप्नील दादा या, ओ टू सागर मांडवकर, ओ टू कॉमेंट्री बॉक्स। तर तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आपण स्पर्धा पाहतो श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक। आज भरभरून प्रेम करणारा पाहुणा वर्ग आपण अतिथी कक्षामध्ये पाहतोय। बोलूया मॅचकडे आणि सामना आपल्याला पाहायला मिळतोय पालेश्वरी पाले बुद्रुक आणि त्यांच्या विरुद्ध आई जगदंब 11 खानाव। टॉस जिंकलाय पालेश्वरी पाले बुद्रुक संघानं आणि त्यांनी धाडसी निर्णय घेतला। फलंदाजीला प्रथम प्राधान्य। सामना 4 षटकांचा असेल आणि 4 षटकामध्ये किती धावा सेट केल्या जातील हा सुद्धा इथे विचार केला जाईल। आघाडीची जोडी सरकले। सलामीवीर आपण पाहतो प्रदीप उलवेकर आणि प्रशांत म्हात्रे। गोलंदाज मंगेश कर्णुक। हे द्वंद्व युद्ध चांगलं रंगेल कारण दोघांनी एक एक विजय संपादित केला आणि सामना 4 षटकांचा आहे। पालेश्वरी पाले बुद्रुक सलामीची जोडी उतरली। प्रदीप उलवेकर प्रशांत म्हात्रेला पाहतो विस्फोटक जोडी मैदानावर जास्त काळ उभी राहिली तर संघासाठी चांगला खेळ होईल। पहिला चेंडू वेगाने फेकलाय, खाली राहिलाय, डीप स्क्वेअर लेग कडे चेंडू जरूर चाललाय। 2 धावेसाठी प्रयत्न जरूर होतील। खूट रनिंग। पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात। तमाम पाहुणे मंडळी आज आपण पाहतोय सरपंच आणि उपसरपंच चषकाची ही देखणी स्पर्धा आपण पाहतोय। सन्माननीय अतिथी मान्यवर मंगेश कर्णुकला पाहतोय पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या। फर्स्ट ओव्हर प्रदीप आपण तिथे जरूर पाहूया प्रदीपला बॅटिंग करताना। पालेश्वरी पाले बुद्रुक 4 षटकांचा सामना आणि आता दोन्ही संघाने एक एक विजय संपादित केलाय। राऊंड विकेट हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेट कडे चाललाय। 2 धाव घेण्याची तयारी जरूर आहे मात्र या चेंडूवर मिळेल 1 धाव। 1 धावेने संघ पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावर 3 रन्स ऑन बोर्ड। मंगेश कर्णुकला पाहतो पॉवर प्ले मध्ये फलंदाजांना थांबवण्याचं काम तो करतो। आतापर्यंत प्रदीपने 2 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक त्याचं योगदान 3। पालेश्वरी पाले बुद्रुक आपण पाहतो फलंदाज प्रशांत म्हात्रे। मंगेश कर्णुक पुढचा चेंडू। मंगेश कर्णुक हा खानावचा प्रमुख गोलंदाज आहे। या ओव्हरमध्ये त्याच्याकडून खूप काही अपेक्षा असतात। आई जगदंब 11 खानाव संघ आपण पाहतो गोलंदाजी करताना। पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलात टाकला, डीप एक्स्ट्रा कव्हर कडे खेळण्याचा प्रयत्न। क्षेत्ररक्षक रेडी, 2 धावेसाठी प्रयत्न जरूर होईल आणि मिळतील 2 धावा। काम आपण इथं पाहतोय सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे। सिंगल डबलला प्राधान्य। आतापर्यंत मंगेश कर्णुक धावा रोखण्याचं शिवधनुष्य त्याने पेलले, कोणतेही मोठे फटके खेळण्याची संधी निर्माण करून देत नाही आणि आपल्या अनोख्या गोलंदाजीच्या शैलीनं मैदानावर फलंदाजांना थांबवण्याचं काम करतोय। मंगेश कर्णुक 3 चेंडूचा खेळ संपला आणि धावा 5। समोर ठेवला, स्वीप करतोय, बॅक स्लिपला डायरेक्ट हिट होईल। क्षेत्ररक्षण कमालीचं सचिन दादा मुंडे त्यांना आपण पाहतो अंतर्वर्तुळामध्ये। पॉवर प्ले मध्ये मंगेश कर्णुक कमालीची भेदकता दाखवते आणि यासाठी मंगेशला नेहमी प्रमोट केलं जातं। आई गावदेवी जगदंब 11 खानावसाठी आतापर्यंत
4 चेंडूचा खेळ संपलाय. धावा 5. बॅटिंग करतोय पालेश्वरी पाले बुद्रुक. टॉस ज्यांनी जिंकलाय धाडसी निर्णय. प्रथम फलंदाजी करणारे संघ हे नेहमी बलवान असतात आणि आता तो विश्वास आहे संघ सहकार्यांना. धावा धावफलकावरती 5. पुन्हा एकदा आक्रमण गॅप तिथे फिल्डर रेडी ठेवलाय. आपण पाहतोय गोलंदाजी करताना मंगेश धाव घेण्याची तयारी. धोका होईल. ओ सुरक्षित. मंगेश 4 लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करतो ना त्या क्षेत्रामध्ये त्याने क्षेत्ररक्षण नियुक्ती केलं. जरी तुम्ही कव्हरला ऑन दी राईज खेळला तिकडे एक क्षेत्ररक्षण उभा ठेवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे जर तुम्ही ऑन साईडला प्रयत्न केला त्याच्यात स्विंग गोलंदाजीवर मिड विकेट त्यांनी सज्ज ठेवलं. ही त्याची वेगळी व्ह्यू नीती आपण इथे पाहिली इम्प्लिमेंट करताना. हे धोरण गोलंदाजांचं पाहिजे आणि ते धोरण दाखवत असताना मंगेश कर्णूक पुढचा चेंडू. एकूण धावा 6. खोलात टाकला पायाचा वेध. अपीलमध्ये उत्साह. पंचांचा इशारा. विकेट मिळाला. पायची इच्छा रूपाने पहिला धक्का. फलंदाज इथे जरूर पाहूया. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 4 षटकांचा सामना आहे. पालेश्वरी पाले बुद्रुक आणि त्यांच्या विरुद्ध आई जगदंब खानाव हा संघ. आई गावदेवी जगदंब 11 खानाव. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. बजरंग म्हात्रे रूपाचं देणग्या स्वरूपामध्ये योगदान इथे प्राप्त झालेलं आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. रमेश मडवी साहेब, आमचे प्रवीण मडवी आणि चंद्रकांत दादा भोईर, मनपूर्वक आपला आभार. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा दाफलकावरती 6 धावा आहेत. आशिषला आपण जरूर पाहतोय. प्रशांत म्हात्रे सेकंड ओव्हर. लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये जरूर. दूरवरून क्षेत्ररक्षक सुरक्षित. चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावेसाठी प्रयत्न होईल. कमालीची शांतता. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीला प्राधान्य देणारा पालेश्वरी पाले बुद्रुक. अजूनही एकही मोठा फटका आला नाही. हा सुद्धा चिंतेचा विषय असेल. खानाव संघाचं संतुलन जबरदस्त आहे. आतापर्यंत आई गावदेवी जगदंब 11 खानाव. मंगेश कर्णूकनं षटक हाताळलं. फक्त 6 धावा दिल्या. एक झटका सुद्धा दिला. प्रदीप उलवेकर महत्वाच्या फलंदाजाला बाद केल्याने आता आशिष. लाईन पाहिली. रिवा सटेम धावांसाठी झगडतोय. मोठे फटके कनेक्ट होत नाही. एवढा दर्जा दाखवत असताना खानावची ही भन्नाट गोलंदाजी. आणि जरूर आपण इथे पाहूया योगेश पाटील. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. त्यानंतर डॉट बॉल. एकूण धावफलक संत गतीनं. स्कोर कार्डवर धावा नमूद होत असताना बॅटिंग टीम पालेश्वरी पाले बुद्रुक 2 फलंदाज एकत्र आलेत. विचार विनिमय केला जाईल. गावासाठी खेळायचे काही अंतरावर असलेला पाले बुद्रुक आणि याच काही अंतरावर असलेला खानाव गाव या विभागातील हे 2 संघ आपण या स्पर्धेचा आनंद घेत असताना योगेश पुन्हा एकदा ट्राय करतो. डीप लॉंग ऑनकडे क्षेत्ररक्षक रेडी आहे. सिंगल मिळेल. नकार देतोय. सिंगल डबलवर शांत ठेवल्या. बॅटिंग लाईनअपमध्ये कामगिरीमध्ये सुधारणा करावी लागेल. गोलंदाज यावेळेला योगेश पाटील. 3 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा दिल्या. ज्या मंगेश कर्णूकनं 6 दिल्या होत्या आणि आता त्याच पावलावर कामगिरी करतो आणि संघासाठी चांगली गोलंदाजी सादर करतो योगेश पाटील. समोर आशिष उलवेकरनं आतापर्यंत आपण पाहतो प्रशांतनं 6 चेंडूचा सामना केला. 6 वर तो खेळतो. एकही मोठा फटका नाही अद्यापही. अपील केली. पंचांची नजर स्थिर. कोणता इशारा आला नाही. धाव घेण्याची तयारी आणि खानवच्या या भन्नाट गोलंदाजी समोर बघा. गुड बॉलिंग. आतापर्यंत टफ बॉलिंग आपण जरूर पाहतोय खानव संघाकडून. मंगेश कर्णूकनं 6 धावा दिल्या आणि यानंतर योगेश पाटील. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला.
धावा फलकावरती 10. अशा पद्धतीनं धावगती सुरू ठेवली तर कदाचित गती थोडी कमी होईल. मात्र इथून जर सामन्याचा आलेख वाढवायचा असेल, धावांची कक्षा रुंदावत करायची असेल, तर फलंदाजांना आक्रमण करणं हे महत्त्वाचे. दबाव वाढलाय, डीप स्क्वेअर लेके, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, जाळं रचलंय. कानाव संघ गोलंदाजी करते. लॉंग ऑफला आपण क्षेत्ररक्षक उमेशला पाहतो, एका बाजूला डीप कव्हर सुद्धा उभा ठेवलाय. खोलात टाकला, झेल होणार का अंतर्वर्तुळामध्ये. क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण, 2 धावेसाठी निघालेत. एज लागली, काही वेळ चेंडू हवेमध्ये होता, इथे संधी जरूर होती. सिंगल डबलवर समाधान, एकही मोठा फटका अजूनपर्यंत आला नाहीये. धावफलक थोडं थंड आहे, थंडावलंय. स्थिरावलेली धावसंख्या. बॅटिंग करत असताना संघ पालेश्वरी पाले बुद्रुक संघ पोहोचला 11. सेकंड ओव्हर इनिंग एकूण धावा आपण जरूर पाहतोय, पोहोचल्या 12 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू लॉफ करतोय, खराब चेंडूला दिली पनिशमेंट, मात्र तिथे क्षेत्ररक्षक रेडी. अजून दबाव वाढत जाईल. 12 या धावसंख्येवर एकूण गडी बाद झालेत आता 2. बॅटिंग टीम पालेश्वरी पाले बुद्रुक. असेल श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी. तर नक्कीच ओव्हर नंबर 2 योगेशला आपण जरूर पाहतोय. धाव फलकावरती 12. पालेश्वरी पाले बुद्रुक थोडा संघ आपण जरूर पाहिलं. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. धाव फलकावरती टोटल आपण पाहिलं 12 वर पोहोचलाय. बॅटिंग लाईनअपमध्ये सुधारणा होणं आता खूप महत्त्वाचं आहे, कारण अजूनपर्यंत एकही मोठा फटका आला नाही. अशा पद्धतीनं धावा सुरू राहिल्या तर 24 होऊ शकतात, कारण रन रेट 6ची सरासरी. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बॅटिंग करते टीम पालेश्वरी पाले बुद्रुक, ज्यामध्ये दिव्येश आशिष. इथून चांगली भागीदारी होणं संघासाठी महत्त्वाचं आहे. उरलेल्या 2 ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या तर चांगला खेळ होईल. 2 षटकानंतर 12 धावा फलकावर, 2 गडी बाद. योगेशच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी. योगेशनं या ओव्हरमध्ये धावा दिल्या आपण जरूर पाहिले तर 6. आई गावदेवी जगदंब 11 खानं. बघा, पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा तोच खेळ पाहिला आणि या सामन्यामध्ये सुद्धा त्याच लेवलची गोलंदाजी. आक्रमण होणं महत्वाचे. डीप कडे फिल्डर रेडी, पकडला झेल. आज काय घडलंय, टॉस जिंकला पालेश्वरी पाले बुद्रुकनं, मात्र बॅटिंग घेण्याचा जो निर्णय आता अंगलट आला असं चित्र वस्तुस्थिती मैदानावर, कारण एकही फलंदाज थांबण्यास तयार नाहीये.
वाडी विपक्ष ढोंगड्याचा पाडा या दोन संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. तर तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर ऋतिक टवलेला पाहतो. आतापर्यंत फक्त एक चेंडू विकेट त्याला जरूर मिळाले. एक नो बॉल आला. पुढचा चेंडू ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न कनेक्शन झालं नाही. कानावच्या गोलंदाजीनं आज असंच इम्प्रेस केलं सर्वांना. गोलंदाजीचा दर्जा त्यांनी दाखवला. लाईन आणि लेंथ अप्रतिम अक्षरशः थांबून ठेवलं. बॅटिंग करताना पालेश्वरीच्या फलंदाजांना प्रदीप उल्वेकर, प्रशांत म्हात्रे, आशिष बाद झाले. आता संघाचा डाव सांभाळताना दिव्येश उल्वेकर. पुढचा चेंडू उर्वरित दोन षटकामध्ये फटकेबाजी झाली ना तर चांगल्या धावा होतील. गती कमी केली, शांत बसवले. गोलंदाजांना पुन्हा एकदा इथे आक्रमण करत असताना स्कोर थोडासा थांबवला. बॅटिंग टीम पालेश्वरी, पाले बुद्रुक आणि पंचांचा इशारा कॉल जरूर आलाय. बॅटिंग टीम तर नक्कीच बॅटिंग टीम रिव्ह्यू आपण चेक करूया. टेक्निकल टीमची मदत घेतली जाईल. लालचंद गावंडे आमचे ऑफिशियल अंपायर आणि तिथे डिस्कशन होईल. आणि स्क्रीनवर आपण पाहूया बॅकएंडमधून डिसिजन पेंडिंग क्लिअर केलं जाते PTC लाईव्ह अँड टीमकडून. यस, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. बघा ही पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी. ऑफिशियल आमचे अंपायर टेक्निकल टीमची मदत घेतली आणि धाव फलकावरती 15 धावा आहेत. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये एक वेगळी कन्सेप्ट आहे महागुरू. हाईट फॅक्टर, त्यानंतर रनआउटसाठी आपण रिव्ह्यू घेतो आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला व्हाईट बॉलसाठी सुद्धा रिव्ह्यू मिळणार. लाईन पाहिली, फटका खेळलाय. इथे रिकवर होणं महत्वाचं आणि आलाय दिमाखात ठोकलेला. रिव्हर्स अटेम्प्ट करत अतिशय देखणा फटका. वॉट अ शॉट, षटकार. आगे आगे सुद्धा रिव्हर्स अटेम्प्ट करत डावाची सुरुवात त्यांनी षटकाराने केली. नजर स्थिर होती. त्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट केला. 21 वर पोहोचलाय. बॅटिंग टीम पालेश्वरी, पाले बुद्रुक. 4 ओव्हरमध्ये त्यांना 30-35 मिनी वानखेडे वोलपचं मैदान आहे. इथे धावा जरी जास्त झाल्या तरी त्या चेस होतात, धावा डिपेंड सुद्धा होतात. मागच्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिलं दबदबा निर्माण केला होता जेव्हा 56चं टार्गेट सेट केलं होतं पालेश्वरी, पाले बुद्रुक संघानं आणि वलपला त्यांनी 40 धावांपर्यंत थांबून ठेवलं. बॅकफुटला जाऊन फटका बनवलाय. लांब लचके दूरवर क्षेत्ररक्षक रेडी. स्ट्रेट हिटला हा फटका चांगला होता. फिल्डर तिथे रेडी. गुड कॅच. आणखीन एक धक्का. दिव्येश कडून जी अपेक्षा होती तो सुद्धा बाद झाला आणि आता धावा फलकावर टोटल पाहतो 21 आणि गडी बाद झाले 4. चेंडूमध्ये 6चं योगदान दिलं. रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना त्यांनी या संघासाठी चांगला खेळ दाखवला. पालेश्वरी क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. प्रत्येकी षटकारासाठी सूरज अविनाश शेठ उल्वेकर, पाले बुद्रुक यांच्या वतीने प्रत्येकी षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. तर नक्कीच आपण ऋतिक टवलेची डिटेल्स पाहिली. ओव्हर डिटेल्स. विकेट, नो बॉल, डॉट, एक व्हाईट बॉल आला, 6 आणि एक विकेट, ज्यामध्ये एक नो बॉल आणि एक व्हाईट बॉल. मात्र आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओ डिटेल्स आपण पाहतो. नेक्स्ट मॅच होईल कोलवाडी आणि त्यांच्या विरुद्ध डोंगराचा पाडा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल.
तर चेंजेस झालेत या सिक्वेन्स आम्ही पाहतोय. तर नेक्स्ट मॅच असेल श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आणि श्री गणेश स्पोर्ट्स नागझरी. म्हणजे लॉर्ड्स प्रमाणे जे काही आहे श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी बघा तिथे तणावाचं वातावरण आहे. जे काही चेंजेस होतं ते आता सिरियल वाईज पुन्हा मॅनेजमेंट आम्हाला माहिती देते का श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आणि श्री गणेश स्पोर्ट्स नागझरी श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी जो तिसरा सामना होता तोच खेळवला जाईल. शेवटचा चेंडू गोलंदाज ऋतिकला आपण जरूर पाहतोय. एकूण धावा धावफलकावरती 22. आक्रमण करते लॉंग ऑन कडे जरूर तिथे फिल्डर रेडी पकडला जेल पुन्हा दबाव वाढेल बॅटिंग टीमवर. योगेशनं काय झेल टिपला ब्रिलियंट कॅच 22 धावा गडी बाद झालेत आतापर्यंत एकूण 5. च्या वतीने सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 2100 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. व्यासपीठावर आताच मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सन्मान्य पांडुरंग शेवाले, अनंत ठाकूर ओडपाली, अरविंद मात्रे कामोटे आणि प्रवीण मात्रे ओवे आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर नक्कीच आपण पाहतो 3 षटकांचा खेळ संपलाय. पालेश्वरी पालेबुद्रुक हा संघ टॉस त्यांनी जिंकला बॅटिंग करतोय मात्र अजूनही वेळ गेली नाही. महागुरु जरी या ओव्हरमध्ये 15-20 धावा आल्या ना फायटिंग स्कोअर बनेल मात्र एका बाजूला जो आई गावदेवी जगदंबा 11 खानावचा गोलंदाजींचा अटॅक पाहिला. धारदार गोलंदाजी दिशा टप्पा विभिन्नता. मंगेश कर्णुकनं सुरुवात करून दिली होती त्यांनी 6 दिल्या. त्यानंतर योगेशनं 6 धावा दिल्या. ऋतिकचं षटकसुद्धा प्रभावी राहिलं आणि आता गोलंदाज आलाय प्रज्वल पाटील फलंदाज. आणखीन एक धक्का एकूण धावा धावफलकावर एका पाठोपाठ एक सलग विकेट जातात. चिंतेचं वातावरण भयानक परिस्थिती बॅटिंग टीम पालेबुद्रुकसाठी. गोलंदाजानं सपशेल सर्व प्रयत्न हाणून पाडलेत आणि या मॅचमध्ये संकटामध्ये सापडलाय टीम पालेश्वरी. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल तिथे येणाऱ्या नवीन फलंदाजाने एखादी धमक दाखवली चांगले फटके खेळलं गोलंदाजावर आक्रमण केलं तर कदाचित फायटिंग स्कोर उभा होईल मात्र ती अपेक्षा अजूनही असेल. साधारण निश्चित स्वरूपात नाणेफेकीचा कौल आहे हा पालेश्वरी क्रिकेट संघाच्या बाजूने होता खऱ्या अर्थाने आणि प्रथमतः त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. आता मात्र संघनायक प्रदीपच्या लक्षात आले असेल हे निर्णय कुठेतरी आपल्या अंगलट आलेला आहे. काय आपलं मत आहे? नक्कीच जरी त्यांनी टॉस जिंकून बॅटिंग घेतली प्रत्येक संघनायकाचा एक विश्वास असतो फलंदाजीवर मात्र आज स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपमध्ये फलंदाजांची न मिळालेली साथ आणि समोर गोलंदाजीचा दबदबा यामुळे धावा झाल्या नाही. मात्र अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2-3 मोठे फटके आले ना तर फाईट करू शकतो कारण पालेबुद्रुक संघाकडे सुद्धा भन्नाट गोलंदाजीचा मार आहे. खोला टाकला ड्राईव्ह करतो लॉंग ऑफला फिल्डर चूक झाली उमेश कडून आणि याचा फायदा बघा मिसफील्ड. थोडे शुभ संकेत जरूर असेल गुड न्यूज असेल. क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाहीये तो सुद्धा नाराज आहे. पश्चाताप करतोय सोपा चेंडू का अडवता आला नाही. संघ पुढे सरकेल. स्कोर मूव्ज ऑन +4. एकूण धावा धावफलकावरती 26. चेंडू अजूनही 4 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय बाकी. 4 चेंडूमध्ये 2-3 मोठे फटके आले. मोहित कडून अपेक्षा आहे मोहितला हिरो बनण्याची संधी. 4 मध्ये 2 फटके त्यांनी ठोकल्या तर धावा होतील. ताकदीचा वापर डीप कडे खेळतोय फिल्डर रेडी. 1 धाव 2 धावेसाठी प्रयत्न जरूर झाले. क्विकली गुड रनिंग. धावांचा ओघ सुरू ठेवावा लागेल. धावांची भूक या तणावाचं वातावरण. सचिन दादा मुंड्याला पाहतोय. मोहित केतन बारसे खेळतोय. अजूनही या ओव्हरमधील 3 चेंडूंचा खेळ बाकी. 2-3 मोठे फटके आले. फाईट करेल. सामना 4 षटकांचा आहे. दोन्ही संघांना 1-1 विजय संपादित केले. पालेश्वरी पालेबुद्रुक आपण स्कोर कार्डवर लक्ष विद्या. मोहित 2 मध्ये 6 वर खेळतोय. तर सुरेंद्र आणि आपण पाहतोय मोहित खेळतोय.
आक्रमण करतोय कव्हरकडे क्षेत्र खाली एक धाव मिळेल धावेसाठी प्रयत्न जरूर केला जाईल 2 धावा सिंगल डबल न कुठे का होईना डाव सावरला मोहितनं आतापर्यंत तो वैयक्तिक पोहोचला इंडिव्हिज्युअल तर एकूण धावा धावफलकावरती टोटल 30 धावा आहेत 3-0 मोहित मात्रेला आपण जरूर पाहूया चौकार त्यानंतर सलग दुहेरी धावा घेतल्यात एकूण धावा 30 पुढचा चेंडू गॅप मध्ये ठोकतोय क्षेत्र खाली प्रयत्न चांगले केले 1 धाव पूर्ण 2 धावेसाठी प्रयत्न मात्र एका बाजूला लेझी क्रिकेट आणि धावा आल्या या चेंडूवर 3 क्षेत्ररक्षणाने साथ दिली नाही थोडं तणावाचं वातावरण टेन्शन वाढलं आणि या चेंडूवर टोटल 3 धावेने संघ पुढे सरकेल आणि धावा 33 शेवटचा चेंडू बाकी असेल 33 धावा झाल्यात मोहित कडून अपेक्षा वाढल्या बघा 8व्या क्रमांकावर आला मोहित त्याने डाव सांभाळला बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे संघ थोडी धावसंख्या खोलावली होती मग ते त्यानंतर डोकं वरती काढले फायटिंग स्कोअर कडे वाटचाल करून देत असताना आणखीन एक मोठा फटका आला तर शुभ संकेत असेल आता स्ट्रायकर एंडला सुरेंद्र उल्वेकर ट्राय करतोय डीप कडे फिल्डर रेडी 1 धाव 2 धावेसाठी प्रयत्न होईल मिसफील्ड झाली फायदा उठवत असताना या ओव्हर मध्ये जो कमबॅक हवा होता जरी मोठा फटका आला नाही 3 धावा आणि 2 धावा 3 वेळेला 2 धावा घेतल्या आणि प्रज्वलच्या या षटकामध्ये एकूण धावा आल्या 13 आणि टार्गेट सेट झाले 35-36 करायचे 35-36 रन्स टू विन 36 करायचे टॉस आपण करूया तर मी विनंती करेन श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी आणि श्री गणेश क्रिकेट संघ वलप इनिंग ब्रेकमध्ये आता टॉस होणार आहे आणि टॉस नंतर आपण मान्यवरांच्या सन्मानासाठी वळणार आहोत नाणेफेक किती केली जाईल श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरीचे संघनायक रुपेश आहेत तर श्री गणेश क्रिकेट संघ वलप विनय गावण या दोन्ही क्रिकेट संघाचे संघनायक आणि मान्यवरांच्या शुभास्ते आपण नाणेफेक किती संपन्न करणार आहोत प्रवीण मात्रे या आपल्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होईल आमचे श्री गणेश क्रिकेट संघाचे संघनायक पाहतोय ते प्रतीक मात्रे ते एका बाजूला आपले नागझरी श्रीकृष्ण क्रिकेट संघ म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये आणि ठाणे ग्रामीण मधली खऱ्या अर्थाने पहिली स्पर्धा ज्या संघाच्या दृष्टिकोनातून प्रथमता खेळवली जाते नागझरी क्रिकेट संघ भारतदादांचा संघ बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो प्रतीक नाणेफेक जिंकलेले आहे घरच्या मैदानावर तुम्ही खेळणार आहात याचा खऱ्या अर्थाने पुरेपूर फायदा संघाच्या दृष्टिकोनातून कितपत होईल संघाचा तर फायदा तर होणार कारण की रोज आमची प्रॅक्टिस याच मैदानावर असते एकंदरीत नाणेफेक जिंकलेले निर्णय बॅट फर्स्ट फलंदाजी करण्याचा निर्णय पण स्वीकारलेला आहे रुपेश आपल्याला क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थाने करण्याची संधी प्राप्त झालेली आहे सामना 5 षटकांचा असेल 5 षटकामध्ये कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचं तुम्ही घटक बनलेला आहात एकंदरीत इथे आल्यानंतर या स्पर्धेबद्दल आपल्या मनामध्ये काय विचार निर्माण झाले स्पर्धा खूप मोठी आहे भोलेनाथ दादाचं अभिनंदन करतो या भव्य दिव्य आयोजनात आम्हाला खेळण्याची संधी दिली धन्यवाद थँक्यू सो मच वल्लभ क्रिकेट संघाने निश्चित स्वरूपात प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे तर इथे मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत पांडुरंग शेवा गुंडाजी पवार यांना आपण प्रथमतः इथे आमंत्रित करूया पालेश्वरी पालेपुत्र गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व भोलेनाथ दादा आपण त्यांचा सन्मान इथे करावं पांडुरंग शबाले यांचा इथे सन्मान केला जाईल पालेबुद्रुक गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि त्यांच्या गावातील संघाला सपोर्ट करण्यासाठी आज गुंडाजी पवार इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान स्पर्धेचे आपले शिल्पकार भोलेनाथ शेठ पाटील आमचे ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे भास्कर आगलावे कोलवाडी यांचं आगमन झालेलं आहे यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे पांडुरंग शबाले शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान इथे केला जाईल तर विकी आगलावे कोलवाडी यांचा इथे सन्मान केला जाणार आहे त्यानंतरचा सन्मान असणार आहे
अनंत ठाकूर ओडपाली, अरविंद म्हात्रे कामोटे आणि प्रवीण म्हात्रे ओवे या ज्यांची आम्ही नावं इथे अनाउन्समेंट केलेली आहेत. अनंत ठाकूर ओडपाली, अरविंद म्हात्रे कामोटे आणि प्रवीण म्हात्रे ओवे यांचा सन्मान इथे केला जाईल. महेश वनगे ते उपस्थित राहिलेले आहेत. धनंजय टेंबे, चंद्रकांत उसाटकर, जगदीश पाटील या जगदीश पाटील आपल्या शुभास्त्या सन्मान करू इथे. जगदीश या ही मान्यवर मंडळी आहे बघा. अनंत ठाकूर ओडपाली, अरविंद म्हात्रे कामोटे आणि प्रवीण म्हात्रे ओवे या त्रिवेणी संगमचा आपण सन्मान इथे करावं. त्यानंतर महेश वनगे, धनंजय टेंबे आणि चंद्रकांत उसाटकर यांचा सन्मान इथे केला जाईल. तत्पूर्वी बोलूया समोरच्या कक्षमध्ये आमचे परममित्र समीर सोमने सरांकडे. धन्यवाद महागुरु, धन्यवाद प्रवीणजी टेंबे आणि धन्यवाद सागर मांडवकर. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या मिनी वानखेडे स्टेडियमवरती. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक ही स्पर्धा सन्माननीय भोलेनाथ शेठ पाटील, सौभाग्यवती जयमालाताई भोलेनाथ पाटील, सौभाग्यवती प्रियंकाताई राजेश पाटील आणि आदरणीय राजेशजी पाटील यांच्या अखत्यारीत चालू असलेली ही स्पर्धा 36 धावसंख्येचं लक्ष्य 35 धावा कुठल्या 36 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय खाणावच्या विरोधात. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल यॉर्कर, भन्नाट वेग पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवरती. तमाम क्रीडा रसिकांचं या मिनी वानखेडे स्टेडियमवरती सहर्ष स्वागत आम्ही करतोय या सरपंच आणि उपसरपंच ट्रॉफीमध्ये. पहिला चेंडू निर्धाव खाणाव संघासाठी. सन्माननीय बिंदास शेठ ठोंबरे अर्थातच रुपेश शेठ ठोंबरे यांनी या स्पर्धेसाठी बाईक मात्र पुरस्कृत करण्यात आलेले. त्यांच्याच गावचा संघ मैदानात खेळतोय. महागुरु सध्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले गेलेत. यॉर्कर बॉल, एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो, परंतु नाही. स्टंपच्या अगदी पुढेच होता बॉलर. बॉलरच्या हातावरती जोरदार थ्रो केला. एक धाव जोडली जाते. 9ची सरासरी आहे. पाहुण्यांचं स्वागत इथे मुख्य मंचावरती संपन्न होतंय. पहिला धावसंख्येचा श्री गणेश होत असताना खानाव संघासाठी. त्यांच्या विरोधात पालेश्वरी, पाले बुद्रुक या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. देवेंद्र, पहिलं षटक, फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहे, लटकला इथे फलंदाज. पहिला धक्का दिलाय देवेंद्रने. बाद होतोय प्रतीक पाटील. पॉवर प्लेच्या षटकात मात्र कोणती मुबाद देत नाही मोठे फटके खेळण्यासाठी. आताही त्याने लोअर फुलटॉस टाकला. फसवा चेंडू होता आणि लॉंग ऑफला प्लेअर आर्यनने मात्र झेल घेतला प्रतीक पाटीलचा. महत्वाचा खेळाडू बाद झालाय तो खानाव टीमचा. 36चा पाठलाग करायचे. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा नव्हत्या. खरं तर पाले बुद्रुक या संघाच्या फक्त धावा होत्या 12. मागच्या 2 षटकांमध्ये तब्बल धावा आल्या त्या 23. आणि तिथेच या सामन्यावरती थोडी पकड मजबूत केले कारण 9ची सरासरी आले. 1 वरती 1. सचिन मुंडे अपील जोरदार, परंतु बॉलर पहा कुठेतरी इन्व्हॉल्वमेंट कमी होती. बाकी खेळाडू जोरदार ओरडले होते, अपील जोरात केली होती, परंतु पंचांनी नाबाद घोषित केले. या एंडने जो थोडा उतार आहे गोलंदाजांना साथ मिळते. एंडकडून चांगली गोलंदाजी देवेंद्रकडून चालू आहे. 20 चेंडू विजयासाठी 35 करायचे. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करत होतो. आजची 6वी रात्र. शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, सोपं काम नाहीये. उतारे खेळपट्टीवरती अधिक वेळ मागतोय आणि त्याचबरोबरीने देवेंद्रकडे देखील वेग आहे. त्या कारणास्तव या चेंडूवरती या एंडनं पूलचे फटके मारणं थोडं कठीण काम आहे. पीटीसी लाईव्हची टीम पाच कॅमेऱ्यानेशी या स्पर्धेला कव्हर करत असताना 6वा कॅमेरा ड्रोन कॅमेरा, त्याचीही चित्र आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. 1 वरती 1. काय षटक टाकतोय देवेंद्र बारसे. घातक गोलंदाज या टीमचा. धीम्या गतीचा बॉल लवकर पिक केलाय. पूलचा टायमिंग जुळलं नव्हतं तरी सुद्धा पॉवर प्लेचं षटक चालू आहे. बॉल आलाय सीमारेषा पार. पहिला चौकार खानाव टीमसाठी.
सँडी डीजे. तर पालेश्वरी पालेबुद्रुक क्रिकेट संघाच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. सामना जिंकला तर सूरज अविनाश शेठ उलवेकर पालेबुद्रुक यांच्याकडून 3,333 रुपयाचं कॅश प्राईज पालेश्वरी क्रिकेट संघाला दिलं जाईल. अनेक पारितोषिक खेळाडूंसाठी संघांसाठी पुरस्कर्ते या मंचावरती उपस्थित आहेत. तमाम क्रीडा रसिक समोरच्या टेकडीवरती बसून या क्रीडा स्पर्धेचा आनंद मात्र घेत आहेत. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित ही स्पर्धा दिमागदार असं आयोजन. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 5 करायचे 31-18 बॉलमध्ये. फटका इथे फसलाय. विकेट किपरने कॉल केलाय इट्स माइन आणि ते झेल मात्र टिपतोय. फलंदाज बाद संजय पाटील. श्री गणेश काय गोलंदाजी चालू आहे सध्याच्या घडीला पालेश्वरी पाले बुद्रुक या संघाकडून. हाकेच्या अंतरावरती हे गाव आहे. मला असं वाटतं चालत गेलो तरी सुद्धा 5 मिनिटात पोहोचेल. हे क्रीडांगण त्यांच्यासाठी लाभदायक आहे. मगाशी कर्णधाराने देखील सांगितलं या क्रीडांगणावरती खेळण्याची मजा काही औरच आहे. आणि त्यांचा समाम अगदी अगदी आपण पाहतोय ना गावातील सगळी मंडळी ते उपस्थित झाले त्यांना पाठिंबा देण्यासाठी. 5 वरती 1 प्रतीक पाटील माघारी परतलाय. संजय पाटील मात्र माघारी परतला. हे 2 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज योगेश पाटील मैदानात. ओमकार वास्कर मात्र सेकंड ओव्हर टाकतोय इथे. 36चा पाठलाग करायचे. 17 बॉल धावांची गरज आहे. 31. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये डाईव्ह लगावत मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय. क्या बात आहे. काय प्रयत्न केले ओमकार वास्करने आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. कित्येकदा आपण पाहिलंय की अगदी वेगवान गोलंदाजाला कित्येक वेळा कोच सांगत असतात की फॉलो थ्रू मध्ये प्रॅक्टिस दरम्यान कधी वाकू नका. मॅच मध्ये ठीक आहे कारण एखाद्या फास्टर बॉलरसाठी फॉलो थ्रू मध्ये खाली वाकणं हे खूप जोखमीचं असतं. परंतु इथे डाईव्ह लगावली. धावा झाल्यात 6. या एंडने हवा थोडी उलटी वाहत असताना फलंदाजांसाठी सोपं काम नाहीये. या मैदानावरती बॅटिंग करणं मोठे फटके खेळणं जिकरीचं काम आहे. सचिन मुंडे पुन्हा यॉर्क बॉल समोर केसलाय. कार्पेटच्या सानं बॉल निघतोय वायडिश लॉंगॉनला. फक्त 1च धाव. चांगली फिल्डिंग. 1-1 धावेने जास्त दडपण तयार होणार नाही. सुरुवातीपासून आक्रमण. परंतु पहिल्या सत्रामध्ये देखील हीच परिस्थिती होती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 12च धावा होत्या. त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये 23 आल्या आणि तिथेच मात्र सामना फिरला. 7 धावा. विकेट 2. योगेश दमदार फटका. स्लॉट मध्ये आला बॉल. त्याला आउट ऑफ द प्लॉट पाठवलाय. वाडिश लॉंगॉन सीमारेषा पार. योगेश पाटीलच्या बॅट मधून षटकार. षटकार केसला वाडिश लॉंगॉनला. तो योगेश पाटीलने धीम्या गतीचा बॉल. बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय. मिड विकेट आणि लॉंगॉनच्या अगदी मधोमध हा बॉल. परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. फक्त 1च धाव घेतली जाते. एकेरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल. 36चा पाठलाग चालू असताना सेकंड ओव्हरमध्ये 14 वरती 2 विकेट. सलामी वीर बाद झालेत परंतु योगेश पाटीलने सूत्रे हाती घेतलीत. सचिन मुंडे त्याच्या साथीला. विजय व्हायचे खानावला तर या धावांचा पाठलाग करावा लागेल आणि विजय व्हायचे पाले खुर्दला तर या धावा रोखाव्या लागतील. 13 चेंडू 22ची गरज. पुन्हा एकदा स्लोवर 1. फसवा चेंडू. गती परिवर्तनाचा फंडा इथे वापरलाय गोलंदाज ओमकार वास्करने. शेवटचा चेंडू इथे टाकला निर्धाव. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे विजयासाठी. 11च्या सरासरीनं खानाव संघाला 22.
घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. 12 बॉल आणि 22 धावसंख्येचं लक्ष्य. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय. स्वतः यजमान संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि त्यांच्या विरोधात श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी विरोधात श्री गणेश क्रिकेट संघ वलप. या दोन संघादरम्यान निश्चितच पुढचा सामना होणार आहे. 5 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघ रेडी राहा. 12 बॉल धावा करायचे, त्या मात्र 22. योगेश पाटील 3 चेंडू 8 वरती खेळतोय. सचिन मुंडे 5 चेंडू 5 वरती खेळतोय. पहिल्या डावात 2 ओव्हरमध्ये 12 होत्या, नंतरच्या 2 ओव्हरमध्ये 23 आला. या सत्रामध्ये विजयासाठी खानाव टीमला आता 2 ओव्हरमध्ये 22 करायचे. थर्ड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी दाखल होतोय गोलंदाज प्रदीप उलवेकर. 5ला बॉल खेचलाय समोर लॉंग ऑनला, फक्त एकच धाव. कोणाला वाटणारही नाही की हे क्रीडांगण नैसर्गिकरित्या म्हणजे एवढं सुसज्ज असं क्रीडांगण वलपचं. बिनी वानखेडे म्हणून ओळख. 11 बॉल 21 बॅटची कडा. मागे आलाय चेंडू. पुन्हा एकदा एकच धाव घेतली जाते. प्रदीप उलवेकर. जसा चेंडू मागे चाललाय, सिंगल डबल येत आहे, तसा प्रेक्षकांचा आवाज होत असताना थोडी आता थंडी देखील वाढायला सुरुवात झाली. 10 चेंडू विजयासाठी 20 ची गरज. 16 धावा झाल्यात, 2 विकेट गेल्यात. 10 चेंडू 20, 12 ची सरासरी. योगेश पाटील 4 चेंडू 9, सचिन मुंडे 6 चेंडू 6 गोलंदाजी करतोय. प्रदीप उलवेकर पुन्हा पायातला बॉल उडवलाय, लॉंग ऑनला आहे फिल्डर, पुढे आला, झेल मात्र सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. 5 झेल जसा सुटला तसा प्रेक्षकांचा आवाज आला. वाऱ्याचा ओघ थोडा उलटा आहे. आणखी एक सिंगल रन. 9 चेंडू विजयासाठी 19. लोअर फुल टॉस बॉल होता. 5ला बॉल समोर खेचण्याचा प्रयत्न, झेल तिथे सुटला. डॉट बॉल निर्धाव चेंडू गरज होती पालेश्वरी संघाला. या निर्धाव चेंडूची मागच्या 3 चेंडूंवरती 3 सिंगल, त्यानंतर हा निर्धाव चेंडू. दबाव वाढतोय आता फलंदाजी करणाऱ्या खानाव संघावर. 8 बॉल धावा करायचे, त्या मात्र 19. हे 2 महत्वाचे चेंडू असतील. लास्ट ओव्हर मध्ये 11-12 राहिल्या तरी सुद्धा धावांचा पाठलाग होऊ शकतो. 15च्या वरती राहिल्या आता अधिकतम दबाव वाढेल. 8 चेंडू 19 ची गरज. फुलटॉस बॉल, संधी उचलता आली नाहीये. आणखी एक चेंडू मात्र निर्धाव खेळला जातोय फलंदाज सचिन मुंडे कडून. तो खेळतोय 9 चेंडू 6 वरती. संघाला गरज आहे 7 बॉल 19. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. एखाद मोठा फटका हवाय खानाव संघाला. आक्रमण करणं गरजेचं आहे. हवाई सफर चेंडूला द्यावीच लागणार. मिनी वानखेडे वरती षटकार खेचावास लागणार. सिंगल रन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेक होते विकेट कीपर कडे आणि ते फलंदाज बाद होईल सचिन मुंडे. शेवटच्या षटकामध्ये विजयाचं समीकरण असेल. खानाव संघासाठी 6 बॉल धावा करायची आहेत. पुन्हा एकदा 18. दावा करायचे 18. महत्वाचा सामना चालू आहे. सुपर 12 मध्ये दाखल होण्यासाठी चालू असलेली लढत. आई गावदेवी जगदंब 11 खानाव आणि त्यांच्या विरोधात पालेश्वरी पाले बुद्रुक या 2 संघादरम्यानची लढत. 6 चेंडू 18. मागच्या मॅच मध्ये माझे मित्र मला सांगतायत की एंड दुसरा होता, जो एंड थोडा घातक आहे फलंदाजांसाठी. या एंड कडून अपेक्षा खूप आहेत. या एंड कडून धावा देखील आलेल्या आहेत. म्हणजे ही मॅच अद्यापही समतोल आहे, सांगू शकत नाही. जरी विचार केला 18 धावा करायचे 6 बॉल मध्ये 18, तरी सुद्धा क्रिकेट एवढं प्रगतशील झालंय. आधुनिक क्रिकेटमध्ये सध्या अगदी आपण म्हणतो काय की गोलंदाजांचा अक्षरशः धुलाई केली जाते पहिल्या चेंडूपासून. तिथे 6 बॉल 18 करायचे आहेत योगेश पाटीलला. त्याला साथ देण्यासाठी आलाय नीरज पाटील. गोलंदाजी करतोय केतन बारशे. 3 षटकार. शॉर्ट पिच बॉल, बाउन्सरचा इथे वापर. पहिला चेंडू टाकलाय ते निर्धाव. गोलंदाज केतनने
पहिलाच बॉल थोडा मागे टाकला होता, बाउन्सरचा वापर केला केतनने, विकेट किपर त्याला शाबासकी देतोय. काय सामना सध्याच्या घडीला रंगलाय या मैदानावरती. मिनी वानखेडे स्टेडियम वरती पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही स्वागत करतोय. चालू असलेला सामना खानाव विरोधात पाले बुर्दुक. 5 चेंडू विजयासाठी गरज आहे ती मात्र 18 धावांची. 3 ओव्हरमध्ये 18 आल्यात, आता एकाच ओव्हरमध्ये 18 करायचे 5 चेंडूंमध्ये. खानाव संघाला योगेश पाटील प्रयत्न करतोय, हा चेंडू नक्कीच व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. 5 बॉल 17 करायचे आहेत. प्रत्येक सामना इथे रंगतोय. या चषकातील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1.5 लाख रुपये. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी 2 बाईक आहेत. एक बाईक दिले खानावचे रुपेश ठोंबरे यांनी. पूल केलाय, अगदी समोर खेचलाय, बॉल सीमारेषा पार. योगेश पाटीलचा तडाखा, षटकार. मागच्या मॅच मध्ये 6 बॉल 18 होत्या. अपोजिट एंड होता जिथे उतार आहे, गोलंदाजांना गती मिळते. या एंड कडून गोलंदाज तुमच्याकडे अधिक वेगाचा असायला हवा, कारण हा जो चढ आहे तिथे टप्पा थोडा जरी मागे पडला तरी सुद्धा तो हाफ ट्रॅकर बॉल अगदी निष्प्रभ होऊन जातो आणि त्यावरती हल्ला चढवलाय. 4 बॉल धावा करायचे 11. योगेश पाटील जिंकून देईल का खानाव संघाला या मॅच मध्ये आणि नेऊन ठेवेल का सुपर 12 मध्ये या संघाला. 4 चेंडू विजयासाठी 11ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. केतन बारशे, अपेक्षा खूप आहेत पाले संघाला. आणि इथे प्लेड ऑन, बॅटची कडा, त्यानंतर यष्ट्यांवरती जाऊन चेंडू आदळलाय, उचलून घेतलाय गोलंदाजाला विकेट किपरने. फलंदाज बाद योगेश पाटील. ज्याने आशा पल्लवित केल्या होत्या तो मात्र इथे माघारी परतलाय. विविध अँगलने ही स्पर्धा कव्हर केली जाते. पीटीसी लाईव्ह टीम कडून शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि त्यानंतर यष्ट्यांवरती जाऊन चेंडू आदळला आणि विकेट किपरने अक्षरशः उचलून घेतलं गोलंदाजाला. कारण योगेश पाटीलने या अगोदरच्या चेंडूवरती षटकार खेचला होता. चोख प्रत्युत्तर दिलं गोलंदाज केतन बारशेने. पालेश्वरी पाले बुर्दुक. सामना अद्यापही संपलेला नाहीये. 3 चेंडू विजयासाठी 11. या चेंडूवरती एकात मोठा फटका आला, चौकार जरी आला, सिंगल तर हवीच आहे कारण कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे. 3 चेंडू 11ची गरज. नवीन फलंदाज उमेश कर्णुक. फुल टॉस बॉल. पंचांकडे जोरदार अपील केली जाते परंतु नाहीये. पंचांनी नाबाद घोषित केलंय. टाळ्यांचा कडकडाट होतोय. पाठीराखे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या क्रीडांगणावरती. 2 चेंडू 11ची गरज. हा चेंडू महत्वाचा आहे. नागराज मंजुळे आठवले असतील आता महागुरु सर्वांना. बिटरगाव प्रीमियर लीग, ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला. सध्याची परिस्थिती हीच आहे. ठोकलात तर खानाव जिंकेल आणि हुकला तर नक्कीच मात्र इथे पाले बुर्दुक मात्र जिंकेल. 2 चेंडू 11. खेचेल का षटकार? षटकार आला तर मजा येईल. चौकार आला. फुल टॉस बॉल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. षटकार. 6 धावा आणि पंच इथे रेफर करतायत. कहाणी में ट्विस्ट. सामना संपलेला नाहीये, कोणी अजूनही जिंकलेला नाहीये. क्रिकेट हा खेळ असाच आहे. कधी कोणाला हिरो बनवेल, कधी कोणाला झिरो बनवेल सांगू शकत नाही. तिसरे पंच आता निर्णय देतील. नो बॉल आहे की नाही. क्रीज मध्ये उभा होता बॅटर. फुल टॉस बॉल वरती केले, त्याने आक्रमण ठोकलाय, ते षटकार. काय सामना रंगतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 1 चेंडू विजयासाठी गरज आहे ती मात्र आता 5 धावांची, म्हणजे 6 धावा पाहिजे. षटकारच हवाय. 6 बॉल 18 पाहिजे होत्या. हा एंड घातक आहे गोलंदाजांसाठी. पहिला षटकार खेचला योगेश पाटीलने, त्याला बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज केतन बारशेला. त्यानंतर आला फलंदाज
उमेश आला जो एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याने मात्र फुल टॉस बॉल वरती केलंय ते आक्रमण. एक चेंडू विजयासाठी 5 कंपल्सरी 5 धाबा करायचेत म्हणजे षटकारच मारावा लागेल तो फलंदाजाला. चर्चा सध्या चालू आहे. पालेश्वरी पाले बुर्दुक आणि त्यांच्या विरोधात खाणाव आई जगदंब आई गावदेवी जगदंब खानाव या दोन संघादरम्यान. प्रेक्षकांनी मात्र आता आपापल्या जागी उभे राहिलेत. हृदयाचे ठोके वाढले तिथे. कमालीचा सामना रंगतोय. संघर्ष शिगेला पोहोचलाय. सुपर 12 मध्ये कोण पोहोचेल. एक चेंडू विजयासाठी 6 अर्थातच 5 धाबांची गरज आहे. षटकार हवाय. एकदा जोरदार टाळ्या शेवटच्या चेंडूसाठी. कोण होणार विजयी खानाव की पाली. आणि ते पाली संघ पालेश्वरी पाले बुर्दुक संघ मात्र इथे विजयी झालाय. अभिनंदन. पाली बुद्रुक गावाचे पाली निश्चित स्वरूपात गुरु एकच मिनिट पुन्हा एकदा पाहत प्रेक्षकांचा जल्लोष किती आहे तिकडे. आणि तिथे सर्व पालेश्वरी गावातील पालेबुद्रुक गावातील प्रेक्षक आहेत. बघा प्रकाश म्हात्रे, त्यांच्या समवेत अविनाश शेठ उलवेकर, माजी सरपंच सुनील शेठ म्हात्रे, नरेश शेठ फडके, सर्व छावा. सहकारी तिथे उपस्थित आहेत. छावा ग्रुप चे सगळे तिकडे उपस्थित आहेत. पाहत काय रोमहर्षक सामना झाला. वेल प्लेड खानाव टीम. मजा आली या मॅच मध्ये.